नमस्कार, सुमन किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी बनवत आहे मोरंबा. वर्षासाठी बनवून ठेवण्यासाठी चांगला आहे. त्यासाठी मी 2 किलो कैऱ्या आणलेल्या आहेत. कैरी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता आपल्याला ही कैरी छान 2 किलो कैऱ्या आहेत ह्या. आता हे 2 किलो कैरी मी स्वच्छ धुतलेली आहे आणि पुसून घेतली. आता आपल्याला याला छान सोलून घेते मी आता याला सोलून काढायची, वरची साल काढून टाकायची त्याची. त्या सोलाराने काही साल नीट निघत नाही, म्हणून मी त्याला सुरीने काढते, कारण तो वरचा भाग एकदम कडक असतो. अशा मोठ्या कैऱ्या घ्यायच्या मोरंबा करायला. आता त्याच्यासाठी मी 1.5 किलो गूळ घेतलेला आहे. 2 किलो कैरीला 1.5 किलो गूळ घेतला आहे. प्रमाण अगदी बरोबर आहे. 1.5 किलो गूळ बरोबर आहे त्याच्यासाठी. आता कैरी खिसणार आहे मी. आता आपल्याला कैरी ना खिसून घ्यायच्या आहेत. खिसणीने सगळ्या कैऱ्या खिसून घेणार. एकसारख्या असं खाली करत कैरी खिसायची, म्हणजे ते खिस बरोबर असा लांब बरोबर व्यवस्थित पडतो. बघा आता कैरीचा खिस किती छान निघालेला आहे. आता मी सगळा खिस असा करून घेतला आहे. अगदी सोपं आहे हे बनवण्यासाठी. आपल्याला डाळ भाताबरोबर वगैरे, शिवाय जेवणाबरोबर, कधी चपातीबरोबर नुसतं खायला पण मोरंबा छान लागतो. आता हे मोठं पातेलं ठेवलं आहे मी. त्याच्यात फक्त 1 चमचा तूप घालून घेते. खाली चिटकू नये म्हणून आपल्याला थोडंसं तूप घालायचं नावापुरतं. आता याच्यामध्ये तो सगळा खीस घालून घेणार आहे. सर्व खीस घालून आपल्याला चांगला जरा परतून घ्यायचा. तर कैरीला थोडं पाणी सुटतं, म्हणून आपल्याला गूळ टाकण्या अगोदर खीस थोडा परतून घ्यायचा आहे. आता चांगला खीस परतून घेते मी. हा मोरंबा तुम्हाला कधी काही मुलांना टिफिनला पण देऊ शकता, पोळीबरोबर रोल करून देऊ शकता. छान लागतो खायला. आता ह्याचं बघा पाणी सुकलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मी गूळ घालून घेते संपूर्ण. आता गूळ घातल्यानंतर त्याला पाणी सुटेल. थोडा वेळ आपल्याला गॅस फास्टच ठेवायचा. चांगला गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. आपोआप आता त्याला पाणी सुटेल, नाहीतरी गरमीने. आता बघा कसा मोरंबा आपला बनत आला आहे. त्यातमध्ये मी थोडीशी वेलची पूड आणि थोडंसं किंचितसे मीठ मिक्स करून त्यातमध्ये घातलं आहे. आपला मोरंबा बघा चांगला शिजत आलेला आहे. आता त्याला आपण असं छान असा चिवटपणा आलाय का बघायचा, बोटाने असं दाबून. तर मोरंबा आपला तयार झालेला आहे. एक 5 मिनटं ठेवल्यानंतर आता तो तयार होईल. आत्ता थोडा चिकटपणा आलेला आहे. गुळाचं पाणी चांगलं सुकत आलेलं आहे. आता आपला मोरंबा छान तयार आहे. माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा.